औषधं गोळ्या तुम्ही देताय त्यासोबत सिगरेट पडलेलं आहे, त्याचा परिणाम काय होतो? टॉयलेट अशीही साफ होतं ना, कोमट पाणी द्या. त्यामुळे जर चहा वगैरे पाहिजे ना, चहा पिण्याचं त्यांना घेऊन जातं. सवयच नका. काही माइंडसेट असतो आपण, मी हे काय काय मिस्टेक असतं बघा, त्याशिवाय जातच नाही. माइंडसेट कसं आहे, आता त्यांच्यावरती राहिलेली आहेत ना, आता हे मारवाडी असल्यामुळे सगळे ते मारवाडी बिडी सिगरेट तेच घेणार आहे. मग आता कोणत्या आता सुटीत म्हणते ना, याचं आपलं सिगरेट घेतली ना, याचं तुला बिडी सर बिडी मग ते तसं करून करून त्यांना ते हँडल करून 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 मग ते सगळं त्या करून काढलं. म्हणजे त्या दिवशी म्हणलं आपला हाच विचारायचा आम्ही म्हणलं हा काय करते, डॉक्टर आम्हाला विचारायला लागले की काय विचारायला लागले. मला कळलं ना की हा काय विचार आहे, बिडी बिडी ओके, ती मेमरी त्यावेळी पहिलं बेसन सगळ्यात बेसनाला आठवण काढली. त्यांना वयाच्या 14 वर्षापासून जर आम्ही बेसन होतो सगळं सुविधाच नाही. जसे गाव सोडून आले ते भावाकडं, भाऊ सगळे एकत्र आले होते, मग ते बेसनाच्या आहारी गेले. त्याशिवाय आपण खूप हां ट्रेन होती पण अशी कंटिन्यू, कारण का बसतात नातेवाईकांनी पण आधी त्यांना द्यावी लागते त्या हिशोबाने असं अगदी बांधून होऊन आल्या असं आहे पाहिजे. हां आहे ते सगळे हिशोब नातेवाईकांची फॉर्मॅलिटी करायला लागते, नाही तर मग परत लोक नाव घेऊन जातात काय आम्हाला पाळली पण नाही, चहा नाही पाळला तर ठीक आहे पण हे पाळलं पाहिजे. हां हो ट्रेडिंग मला याची झेरॉक्स द्यायला लागली. हो. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की मेंदूचे जे 7-8 आपले भाग असतात मेन, त्या प्रत्येक भागात त्यांना हे मिळत जाईल. हो. याचा अर्थ काय झाला, पंचेंद्रिय जे आहे बघणं, बोलणं, ऐकणं किंवा स्पर्श होणं या गोष्टींना इफेक्ट झाले. पण आत्ता जर यांच्याकडे आपण बघितलं आणि बोलायला लागलो तर ते तेवढं नाही जेवढं रिपोर्टमध्ये लागतं. हां हां म्हणजे जमीची बाजू आपली काय आहे, रिपोर्ट खोटा ठरू शकतो जर यांना व्यवस्थित केले होईल. हो. हां पण असंही आहे या केसमध्ये, एखादा पेशंट काही काळासाठी नॉर्मल वाटतो, काही काळासाठी मिक्स वाटतो आणि कधी कधी कंबानेचा हायपर होतो. हो बरोबर. त्या हायपरच्या पोझिशनमध्ये जर त्यांच्या मेंदूला ताण बसला किंवा त्यांच्याकडून अशी एखादी ॲक्टिव्हिटी झाली, खूप चिडले, खूप राग आला आणि खूप ताण बसावा असं त्यांनी विचार केला किंवा आदळआपट झाली तर ते खूप वर्स्ट लेवलला जाऊ शकते. हे तुम्हाला मी क्लिअर सांगते. हां म्हणजे नॉर्मल, मिडल, हायपर आणि हायपर पोझिशनमध्ये जर ते रिॲक्ट झाले जास्त, मग तुमच्याकडून यांच्याकडून कुणाकडूनही पण त्यांच्या मेंदूला ताण बसला तर कंडिशन त्यांची वर्स्ट लेवलला जाऊ शकते. म्हणजे काय नाही असं होणार असतं. तसं सांगू नाही शकत आपण, तसं परफेक्ट सांगूच नाही शकत. रिपोर्ट जर बघितला ना की ते तसेच राहतील का नीट पण होतील ते नाही सांगू शकत. नाही पण नाही त्याच्याबद्दल नाही म्हणतो मी, तुम्ही जे शेवटची लेवल म्हणते ना जाऊ शकतात ते होऊ शकतं का? होऊ शकतं, कारण ब्रेनच्या 7-8 भागांना इंजुरी झाली. पण मग ते कमी झाले नसतील का, ते प्लॉट पडले ते गेले नसतील एवढं 7 महिन्यामध्ये. ट्रीटमेंट काय चालू आहे त्याच्यावर डिपेंड आहे ना. ते हे गोळ्या चालू आहेत ना त्या मेंटल गोळ्या. हां सॉरी सांगायची विसरते. सायकॅट्रिकच्या टॅबलेट हे सिरप चालू आहे. ते बाकीचं का बंद केलं? डॉक्टरांनी नाही. हां आणि लिव्हेरिया टॅबलेट आणि सिरप. हां ते पण मी बंद केलं होतं, पण मी परत चालू केलं ते. जेणेकरून हा जो भाग असा खाली घसरला गेला आणि त्यामुळं आपल्या जबड्याला जे लाळ टपकणं किंवा थुंकी बाहेर पडणं किंवा बोलताना जीभ वळत नाही आहे त्यांची, तशा काही आपण एक्सरसाइज त्यांच्या घेऊ. हां आणि न्यूरोथेरपीचे ट्रीटमेंट अशी असते की विशिष्ट पॉईंटला
वेगवेगळ्या ग्लँड्सवरती विशिष्ट वेळासाठी दाब देऊन स्टिम्युलेट करून त्यांच्यामधल्या मेंदूच्या शक्तीला जागे